नमस्कार. आपणा सर्वांचे अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलवर आजचे पंचांग या भागात पुन्हा एकदा स्वागत. जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी कृपया अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील सर्वांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच आपणा सर्वांचा आजचा दिवस चांगला जावो. आजचा दिनविशेष एक सुविचार. जर तुम्ही सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही कोणालाही आनंदी ठेवू शकणार नाही. सुधा मूर्ती. पाश्चात्य वैद्यकशास्त्रातील पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आपला डेटा ठेवा सुरक्षित, गोपनीयता राहील संरक्षित जागतिक बॅकअप दिन. ट्रान्सजेंडर व्यक्तींना समान वागणूक द्या, आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडर दृश्यता दिन. सतर्क रहा, सुरक्षित रहा, जागतिक ड्रग्ज तपासणी दिन. आज एकनाथ षष्ठी. श्री एकनाथ महाराजांना कोटी कोटी वंदन. सर्वसाधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ, जन्म पैठण, इसवी सन 1533, इसवी सन 1599. हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातले एक संत होते. त्यांचा जन्म इसवी सन 1533 मध्ये पैठण येथे झाला. ते दत्तोपासक होते. गुरु म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले. द्वारपाल म्हणून दत्तात्रेय नाथाच्या द्वारी उभे असत असे म्हणतात. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या. नाथांना पैठणजवळच्या वैजापूर येथील एका मुलीशी विवाह केला. संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे 250 वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला. बये दार उघड असे म्हणत नाथांनी अभंग रचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या सहाय्याने जनजागृती केली. एकनाथ हे संत कवी, पंत कवी व तंत कवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले. ते एका जनार्दन म्हणून स्वतःचा उल्लेख करतात. एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे. एकनाथी भागवत हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण 1367 श्लोक आहेत, परंतु त्यावर भाष्य म्हणून 18,810 ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. व्यवसायांनी रचलेले व्यासांनी रचलेले मूळ भागवत 12 स्कंदाचे आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे 40,000 ओव्या आहेत. रुक्मिणी स्वयंवर हे काव्य त्यांनीच लिहिले आहे. दत्ताची आरती ही त्यांची आरती गणपती समोर गायच्या आरत्यांपैकी एक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे एकनाथांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते, दत्त भक्त होते, देवी भक्त पण होते. जातीभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. फाल्गुन वैद्य षष्ठी शके 1521, 25 फेब्रुवारी इसवी सन 1599 या दिवशी संत एकनाथांनी ठेवला. फाल्गुन वद्य एकनाथ षष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो. हॅपी ईस्टर संडे. जेरुसलेम प्रांतात भगवान येशू ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत होते. हे तेथील तत्कालीन धर्मगुरू प्रसारकांना मान्य नव्हते. तत्कालीन धर्मप्रसारकांनी येशू ख्रिस्ताची तक्रार रोम शासक पिलातुस यांच्याकडे करताना म्हटले की येशू ख्रिस्त स्वतःला देवाचा अवतार मानतात. यावरून चिडलेल्या राजाने प्रभू येशू ख्रिस्तांना गोलगोथा नावाच्या वधस्तंभावर क्रॉसवर चढवले. येशू ख्रिस्तांच्या हाताला आणि पायाला खिळे टोकले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्तांना वधस्तंभावर क्रॉसवर चढवलं गेलं तो दिवस शुक्रवारचा होता. प्रभू येशू ख्रिस्तांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ हा दिवस गुड फ्रायडे म्हणून साजरा केला जातो. याचं नाव गुड फ्रायडे असले तरीही या दिवशी ख्रिश्चन बांधव हा दिवस शोक दिवस म्हणून साजरा करतात. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करून चर्चमध्ये प्रार्थना के, केली जाते. 3 दिवसानंतर येशू ख्रिस्त पुन्हा जिवंत झाले होते, म्हणून संपूर्ण जगभरात गुड फ्रायडे नंतर येणारा रविवार ईस्टर संडे म्हणून साजरा करण्यात येतो. शुभ रविवार. सूर्यदेवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहू दे. आजचं पंचांग म्हणजे काय? वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण या 5 मुख्य अंगांविषयी व इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती. तिथी म्हणजे काय? क्रांतिवृत्तावरील सूर्याच्या भ्रमणाचे 30 समान भाग केले तर त्या भागाला तिथी असे म्हणतात. एक नक्षत्र हे 800 कलांचे असते. योग म्हणजे काय? रविचंद्राच्या यशकलाची बेरीज 800 कला झाली की एक योग होतो. करण, तिथीचा अर्धा भाग म्हणजे एक करण होय. शुभ वेळ ठरवण्यासाठी, धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते. दिनांक 31 मार्च 2024, 3 रविवार, शक संवत 1945, शोभकृत, मास फाल्गुन, पक्ष कृष्ण,
चंद्र राशी वृश्चिक 10:57 तिथी षष्ठी रात्री 9:30 पर्यंत, सूर्योदय सकाळी 6:33 तर सूर्यास्त 6:52 ब्रह्ममुहूर्त सकाळी 5 ते सकाळी 5:46 चंद्रोदय दुपारी 12:20 तर चंद्रास्त सकाळी 10:54 उद्या एप्रिल 1 पर्यंत. नक्षत्र ज्येष्ठा रात्री 10:57 अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह 12 वाजून ते 12:50 राहू काळ हा संध्याकाळी 5:05 पासून तर 6:39 यमगंड दुपारी 12:25 पासून ते 1:59 एवढे बोलून मी माझा हा भाग इथेच संपवितो. ज्यांना हा भाग आवडला असेल त्यांनी कृपया लाईक करावे, शेअर करावे आणि ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केले नसेल, तर त्यांनी कृपया माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करावे, ही विनंती. एवढे बोलून मी माझा हा भाग इथे संपवितो. धन्यवाद.